सर घराबद्दल बेसिक तुम्ही ड्रॉ करून थोडं दाखवलं तर बरं होईल की बेसिक म्हणजे पूजा घर कुठे पाहिजे, बेडरूम कुठे पाहिजे, एक बेसिक आयडिया लोकांना आली तर. आता सगळ्यात महत्वाचा नियम वास्तुशास्त्राचा सांगतोय की घर बांधताना आपण ते कसं चौकोनी किंवा आयताकृती बांधायचंय. कसं चौकोनी किंवा आयताकृती बांधायचं आहे. जसं आता हा मी इथे आयत तयार केलेलं आहे. ओके, ह्या घराचे समजा मी 8 पार्ट पाडतोय. किती? 8 भाग अंदाजे पाडतोय. जर समजा हे 8 पार्ट मी तयार केलेले आहेत. आता समजा मी पूर्व दिशा इथे दाखवतोय. पूर्व ज्याला ईस्ट म्हणतात. त्यानंतर साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, त्यानंतर इथे दक्षिण, त्यानंतर इथे नैऋत्य, इथे पश्चिम, इथे वायव्य, इथे उत्तर आणि ही ईशान्य. ओके, प्रत्येक दिशेचे काय 8 भाग पडतात. समजा आता ही आपली भिंत आहे. आपल्याला पूर्व दिशेने काय करायचं आहे? एंट्रन्स हवा आहे. बरोबर की नाही? तर आपण काय करणार? ह्या पूर्व दिशेचे 8 भाग पाडले. मग ह्या 8 भागामध्ये 1, 2, 3 आणि 4 इथे आपलं काय पाहिजे? मुख्य दरवाजा. ओके, दरवाजा. ओके, ज्याला आपण महेंद्रपद पण बोलतो. त्यानंतर ईशान्य म्हटलं तर ईशान्यमध्ये आपण पहिल्या 2 पदांमध्ये आपलं काय करायचंय? देवघर बांधायचंय. देवघर. तसंच आपलं ब्रह्मस्थान हे किती 1/10 सांगितलंय आपल्या क्षेत्रफळाचं. हे ब्रह्मस्थान ते रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर इथे आपली काय असणार? किचन म्हणजेच स्वयंपाकघर. स्वयंपाकघर करताना पण कसं पूर्व दिशेला तुमचा प्लॅटफॉर्म आला पाहिजे. म्हणजे जेवण करताना तोंड तुमचं पूर्व दिशेकडे गेलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर दक्षिण दिशा आली. तुम्हाला काय फर्निचर वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. ओके, जेवढं जडत्व तुम्हाला आणायचं आहे किंवा स्टोरेज करायचं तर तुम्ही दक्षिण दिशेमध्ये करू शकता. इव्हन तुम्ही जेवायला पण इथे बसू शकता. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी सांगितलं की किचनच्या जवळ तुम्ही जेवायला बसा. एकतर दक्षिणेला बसू शकता, पश्चिमेला पण बसू शकता, इथे स्टोरेज करू शकता. तसंच मास्टर बेडरूम आहे म्हणजे घराचा जो मालक आहे त्याचा बेडरूम इथे आला पाहिजे. ओके, त्यानंतर मुलीचं लग्न होऊन ती लवकर सासरी जावी किंवा तिचं लवकर शिक्षण होऊन लवकर ती लग्न व्हावी त्यासाठी वायव्य मुलीसाठी. ओके, तसंच इथे तुम्ही आग्नेय दिशेमध्ये तुम्ही मुलासाठी पण बेडरूम बांधू शकता. मुलासाठी. ओके, मुलासाठी ही आहे. तसंच समजा नाईलाजाने ईशान्येला तुमचा एखादा बेडरूम तयार झाला तर तिथे तुम्ही वयस्कर लोकांना राहायला देऊ शकता. वयस्कर. आणि सर समजा 1+1 हे आहे तर 1+1 असेल तर तुमचं देवघर आणि किचन खाली राहील. आणि वरती शिडी कुठे? आता स्टेअरच्या बाबतीत पण काय माहितीये की स्टेअर तुम्ही कुठल्याही दिशेमध्ये बांधू शकता. ओके, फक्त स्टेअर म्हणजे पायऱ्यांची संख्या आहे ती विषम असली पाहिजे. किती? विषम. त्याच्यामध्ये लँडिंग पकडायचं नाही. ओके, लँडिंग पकडायचं नाही. पायऱ्या आहेत त्या विषम संख्येमध्ये म्हणजे 5, 7, 9. ओके, तसंच आपण स्टेअर बनवताना ते क्लॉकवाईज बनवायचे. क्लॉकवाईज म्हणजेच काय तर आपलं घड्याळ गोल फिरते. बरोबर की नाही? तसंच आपण स्टेअर बनवताना पण समजा ही भिंत आहे तर असे जाऊन असे गेले पाहिजे. समजलं ना? तर ते क्लॉकवाईज झाले पाहिजे. ठीक आहे, तरच त्याला महत्व आहे. म्हणजे असं जाऊन परत वरती असं येणार. ओके, तर हे झाले क्लॉकवाईज. आणि काय सांगितलंय मी की विषम संख्येमध्ये तुमच्या पायऱ्या असल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाला पण आपली जी काही कवड आहे हल्ली काय झालंय आपण एकच सिंगल दरवाजा बनवतो. पण पूर्वी आपले 2 दरवाजे होते. का तर आपण शिव आणि पार्वती यांना मानतो ना. समजलं ना? मग दोघांचं पण काय होणार आहे? बॅलन्स घरामध्ये होणार आहे. शिव आणि शक्ती म्हणजे शिव आणि पार्वती यांचं प्रतीक पण काय आहे? आपला मुख्य दरवाजा आहे. समजलं? त्यामुळे तो कसा पाहिजे 2 कवाडांचा असेल तर उत्तम.
तसंच लाकडी हवा, फ्रेम पण लाकडी हवी, उंबरठा पण लाकडी हवा. कारण की हल्ली काय होते, बरेच लोक काय करतात, लादी किंवा फरशीचा उंबरठा बनवतात, त्यामुळे तिथे दोष निर्माण होतो, द्वार दोष, तो असतो त्रिकट. तर आपला उंबरठा कधीही लाकडी ठेवा, कारण की लाकूड हे निगेटिव्हिटी किंवा बाहेरच्या ज्या काही वाईट शक्ती असतात त्यांना अवरोधक आहे. सर, बाथरूम एक्झॅक्टली कोणत्या डायरेक्शन मध्ये पाहिजे, आणि समजा चुकीच्या डायरेक्शन मध्ये बांधलं तर रेमेडी काय त्याची, थोडस त्याचे हायलाइट. बाथरूम आणि टॉयलेट हल्ली जनरली काय केलं ते बऱ्याच घरांमध्ये कंबाईन असते. आता बाथरूमला पूर्वी आपल्या घरांमध्ये काय होतं, जागा होती, पण टॉयलेट हे कॉमन बाहेर असायचे. ओके, जनरली टॉयलेट हा घराच्या बाहेरच असला पाहिजे, कारण की शेवटी तिथे आपण विष्ठा सोडतो, त्याच्यातून बरेचसे निगेटिव्हिटी किंवा डास म्हणा अशा बऱ्याचशा गोष्टी तिथून निर्माण होतात किंवा येतात आपल्या घरामध्ये, बरोबर की नाही. तर बाथरूमच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाणी आलं की ईशान्य दिशा. ओके, बाथरूम तुमचा पूर्व दिशेमध्ये पण चालू शकतो, पण कुठे महेंद्रपदापासून पुढे उत्तर दिशेकडे किंवा उत्तर दिशेमध्ये किंवा उत्तर दिशा ईशान्यहून उत्तर, ते जास्त चांगलं. तिथे सगळ्यात तुमचं काय पाहिजे, पाण्याचा साठा म्हणा किंवा बाथरूम म्हणा तुम्ही तिथे करू शकता. आता टॉयलेट जनरली जर बघायचं झाला तर तो घराच्या बाहेर जेवढा ठेवता येईल तेवढा चांगला आहे, पण आता काय झालंय, प्रत्येक बेडरूमला आपण टॉयलेट बनवतोय, बरोबर की नाही. मास्टर बेड, सगळीकडे मास्टर बेड. मी तर एका घरामध्ये गेलेलो, फ्लॅटमध्ये गेलेलो पुण्याला, तर तिथे 5 टॉयलेट होते. किती? 5 टॉयलेट. आता या 5 टॉयलेट सगळ्या दिशांमध्ये विभागून आलेले होते, बरोबर की नाही. म्हणजे तिकडचं वातावरण किती बिघडलं असेल किंवा बिघडेल, बरोबर की नाही. तर ठीक आहे, तर जास्त करून पश्चिम दिशेमध्ये टॉयलेट असेल तर ठीक आहे. आता इथे महत्वाचं आहे, टॉयलेट कधीही उपदिशांमध्ये असू नये. उपदिशा म्हणजेच कुठली, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, कारण की ह्या दिशांना तत्व दिलेली आहेत, बरोबर नाही. ही तत्व बिघडता कामा नये. टॉयलेट जर ईशान्येला किंवा नैऋत्येला असेल तर त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. किंवा नैऋत्येला, समजा आग्नेयेला असेल तर आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम होणार, समजा नैऋत्येला असेल तर घरामध्ये स्टॅबिलिटी राहणार नाही, किंवा ईशान्येला असेल तर आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही, आणि समजा वायव्येला असेल तर घरामध्ये चोऱ्या होतातच किंवा नोकर टिकत नाही. ओके, म्हणजे अशा प्रकारे टॉयलेट जर तुम्ही या उपदिशांना ठेवले तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यातल्या जर आपल्या मुख्य दिशेत पश्चिमेला जर आला तर ठीक आहे. ओके, बाकी इतर ठिकाणी एवढं तो म्हणजे चांगले रिझल्ट देत नाही. आता तुम्ही म्हणाल की टॉयलेट किंवा बाथरूम समजा आग्नेयला आला म्हणजे पाणी, तर मग त्याचे पण खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्याच्यात महिलांना. ओके, आरोग्याचे म्हणा, पैशाचे म्हणा, सगळं. तर मग अशा वेळी तुम्ही काय करणार, आता तो काढून तर टाकू शकत नाही. आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतोय, आपल्याला बिल्डर जे बांधून देईल ते आपल्याला स्वीकारावं लागते. आता पर्याय म्हणजे आपल्याला राहिलेलाच नाही, तो जे येईल ते आपण घ्यायचा, बरोबर की नाही. आणि आपल्याला बजेट सगळं बघावं लागते. तर अशा वेळी समजा टॉयलेट आहे तो जर तुम्ही कट केलात म्हणजे त्याला काही जास्त खर्च येत नाही, साध्या तांब्याच्या तारेने. तांब्याची तार दाखवू तुम्हाला. ओके, तर साधी तांब्याची तार आहे. हल्ली काय झालं, मार्केटमध्ये काही लुटारूगिरी चालते. ही साधी तांब्याची तार आहे. ओके, एक 2 mm ची आहे. ही तुम्ही घ्यायची आणि टॉयलेट, समजा अमेरिकन टॉयलेट असेल तर अमेरिकन टॉयलेटचा जेवढा भाग असतो, आकार असतो, बरोबर, त्याच्या खालोखाल काय करायचंय, ह्या तारेच्या आकाराची चरी मारायची आहे, त्यात ती तार टाकायची. म्हणजे तुम्हाला 3 ठिकाणी ही तार टाकायची, बरोबर. बस एवढं तुम्ही करायचंय. ते पॅक करायचे. तुमचा टॉयलेट तुमच्या घरापासून वेगळा होतो. त्याच्यासाठी तुम्हाला ती पट्टी बिट्टी टाकायची गरज नाही. सगळ्यात साधा, सोपा आणि स्वस्त उपाय. ओके, स्वस्त आणि मस्त. तसंच टॉयलेटसाठी तुमचा बाथरूम चुकीच्या दिशेत असेल तर तो कट करण्यासाठी तुम्ही ही तार वापरू शकता. मस्त. ओके, आणि हा लाईफ टाइम आहे. आणि ह्याने खरोखरच कट होतो का, तर ते पण आपण काय करतो, आपल्या स्कॅनरने. आपल्याकडे स्कॅनर आहे. आताच म्हणजे हे तसं जुनच आहे पण आता नवीन रूपात आलेलं आहे.
ह्याला ओरा स्कॅनर म्हणतात. ओके, ह्या स्कॅनरने म्हणजे आता हे आधुनिक आलेले आहे. त्यातले साधन पूर्वी डावझरचा वापर केला जायचा, लेचर एंटीना असतात त्याचा वापर करतात. आता ह्या ओरा स्कॅनरचा खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या वास्तूच्या दोष निवारण करण्यासाठी किंवा दोष निवारण केले ते झालेत की नाही ते चेक करण्यासाठी, किंवा आम्ही कुठलेही रेमेडीज करतो तर त्या रेमेडीतून तिथे नवीन ऊर्जा क्रिएट झाली आहे का, निगेटिव्हिटी निघून गेली आहे का, हे सगळं आपण काय करतो या ओरा स्कॅनरच्या साहाय्याने काय करू शकतो, चेक करू शकतो. इव्हन जमिनीच्या खाली काही दोष आहेत का, जसं जिओपॅथिक स्ट्रेस आहे तर तो आहे का याने चेक करू शकतो. पाण्याचे साठे घराच्या खाली आहेत का ते जर आपल्याला शोधायचे असतील तर ते आपण याने चेक करू शकतो. म्हणजे बऱ्याच कामांसाठी आता आपण या यंत्राचा काय करतोय, वापर करतोय आणि याने आपल्याला सगळं काय होते समोर येते, दिसतंय. म्हणजे रिझल्ट समोर. पिरॅमिड आणि क्रिस्टल तुम्ही कधी युज केले? आता पिरॅमिडचा मी कधी वापर केलेला नाही, कारण की ते प्लास्टिक आहे. प्लास्टिक मध्ये तशी एनर्जी नसते. ओके, त्यामुळे मी पिरॅमिड अजूनपर्यंत तरी कुठेच वापरलेले नाही. मी क्रिस्टलचा वापर केलेला आहे आणि क्रिस्टल मध्ये पण खूप ऊर्जा असते. ओके, आणि ती ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा जर आपण जमिनीत वापर केला, म्हणजे जिथे आपली घर आहे त्या घराच्या भूमीमध्ये किंवा जमिनीमध्ये, जसं आपण रत्नांचा पण वापर करतो. ओके, जी आपली ग्रहांची रत्न आहेत, ग्रहांची रत्न म्हणा किंवा क्रिस्टल्स म्हणा, ही दोघं पण काय करतात, सारखीच आपल्याला रिझल्ट देतात. म्हणजे क्रिस्टल जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवले किंवा जमिनीमध्ये निक्षेप केले तर ते खूप आपल्या घरामध्ये चांगली एनर्जी निर्माण करतात. फॉर एक्झाम्पल ब्लॅक टर्मोलिन आहे. हा ब्लॅक टर्मोलिन काय करतो, घरातली निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करतो. आता निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये जास्त कुठं येते तर टॉयलेटमध्ये. तुम्ही एखादा ब्लॅक टर्मोलिनचा काय करा, तुकडा म्हणा घरामध्ये ठेवून द्या त्या टॉयलेटमध्ये, बघा तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. तर क्रिस्टल पण रेमेडीसाठी फार महत्वाचे आहेत. डिमॉलिशन न करता जेव्हा रेमेडीजनी केलं जातं तर किती % पर्यंत इफेक्ट मिळतो? त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे जर आपण तोडफोड न करता काय केले तर रेमेडी केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला 80% काय करतात रिझल्ट मिळतातच. समजलं ना? 80 to 90 पर्यंत जातात. कारण की काही दोष कसे असतात ते की जे आपल्याला तोडफोड थोडी करावीच लागते. समजलं ना? त्यामुळे आपल्याला जर बिना तोडफोड करायचं असेल तर आपण यंत्रांचा वापर करतो. तांब्याची यंत्र असतात 3x3 इंचाची. ओके, 3x3 इंचाची आपली तांब्याची यंत्र आहेत, प्रत्येक दिशेची यंत्र आहेत. ती आपण काय करतो त्या दिशेनुसार भिंतीवरती लावतो. त्यामुळे पण आपल्याला 90% आपल्या घरातली ऊर्जा किंवा जे काही दोष असतात ते निघून जायला मदत होते. सर, जसं एखादी व्यक्ती रेंटवर राहते तर तो तर डिमॉलिश करू शकत नाही काहीच, तर त्याच्यासाठी तुम्ही उपाय कसे करता? आता रेंटच्या घरात बरेच लोक राहतात आणि मग काही लोक वर्षभरासाठी किंवा 2 वर्ष 3 वर्ष असं त्यांचा कालावधी असतो, काही 5 वर्षासाठी. त्यानंतर मग ते विचार करतात की आम्ही दुसरीकडे जाणार, मग आमचा जो काय म्हणजे समजा तोडफोड करून काय उपाय केले तर ते फुकट जातात. त्यासाठी मग आम्ही काय करतो की जर तुम्ही रेंटवरती राहत असाल तर आपण तिथे यंत्रात म्हणजे यंत्र लावतो. ज्या ज्या दिशांमध्ये काय असतील दोष असतील त्या त्या दिशांमध्ये काय करतो, ही यंत्र वेगवेगळ्या दिशांची आहेत, ग्रहांची आहेत, ते आपण काय करतो पूर्ण तांब्यामध्ये. हा, ही तांब्याची असतात. तांबा ही असं धातू आहे, हायेस्ट मला वाटतं. हा, कंडक्टर पण आहे आणि हा सगळ्या दिशांना चालतो. सगळ्यात महत्वाचं काय की सगळ्यात पहिलं स्थान आहे सोन्याला, त्यानंतर चांदीला आणि त्यानंतर तांब्याला. तर तांब हे सगळ्या दिशांना चालते म्हणून आपण या तांब्यामध्ये काय करतो, ही यंत्र बनवून घेतो आणि ही दिशेनुसार ज्या दिशांमध्ये दोष असतील तिथे ही लावतो. तसेच आता चुकीच्या पदामध्ये जर दरवाजा असेल तर त्यासाठी पण काय करायचं, तर त्यासाठी पण आपण काय करतो, दरवाजाची किंवा द्वाराची यंत्र मिळतात ती त्या दरवाज्यांवरती लावतो. आता तुम्ही म्हणाल की समजा माझा नैऋत्येला सगळ्यात खराब दरवाजा असतो, बरोबर की नाही, आणि तिथे जेवढे लोक त्या दरवाजामध्ये म्हणजे असणाऱ्या घरात राहतात त्यांना खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येतातच, आर्थिक म्हणा सगळ्या बाबतीत. तर मग त्यासाठी पण आपण नैऋत्य दिशेसाठी अशी वेगळी काय केलेली यंत्र सुविधा केली बनवलेली आहे. आता रेंटच्या घरामध्ये तुम्ही ही यंत्र लावा,
ज्यावेळी तुम्ही काय कराल, घर खाली कराल त्यावेळी त्या यंत्रांच्या फ्रेम काढायच्या आणि दुसऱ्या घरामध्ये पण जाऊन तुम्ही लावू शकता. किती इफेक्ट होतो आपल्या वास्तूवर? कलर्सचा तर पाहिजेच, चांगला इफेक्ट होतो. जसं आता समजा ईशान्य दिशा ही पाण्याची आहे, तिथे समजा तुम्ही लाल रंग मारलात की सगळं कल्याण, बरोबर की नाही? कारण की पाणी आणि अग्नी हे शत्रू आहेत. मग काय होणार, तत्व बिघडलं की तुमचं नशीब बिघडलं, बरोबर की नाही? किंवा आपण समजा निळा रंग अग्नेय दिशेत मारला की काय होणार आहे, अग्नी गेली, जोश तुमच्या मधला निघून गेला, बरोबर की नाही? आणि मग पैशाचे किंवा महिलांचे आपले हेल्थचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे कलर मारताना पण खूप विचार करून मारावा लागतो. ओके, जसं आता पृथ्वी तत्व म्हटलं नैऋत्येला तुम्ही पिवळा रंग मारा, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला देईल. किंवा अग्नी म्हटलं की तिथे लाल शेड मधले तुम्ही रंग मारा. किंवा वायव्य म्हटलं की चंदेरी, ओके, चंदेरी म्हणजेच काय, सफेद किंवा क्रीम कलर तुम्ही तिथे लावू शकता. किंवा ईशान्येला तुम्ही निळसर जात असलेला, उत्तरेला तुम्ही हिरवा रंग वापरू शकता. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, रंगसंगती एकदम लाईट वापरायची. कारण की एकदम डार्क कलर मारले तर काय, जे उजेड असतो घरामधील तो कमी होतो. त्यामुळे जेवढं लाईट तुम्ही कलर मारा तेवढं चांगलं असते. तसंच आता काय झालंय की हल्ली आपण काय करतो, फॉल सिलिंग वगैरे बनवतो आणि त्याला पण वेगवेगळ्या रंगाचे कलर किंवा फॉल सिलिंग लावतो. तर फॉल सिलिंग करताना जास्त करून तुम्ही सफेद रंगाचाच वापर करा किंवा निळसर, आकाशाचा रंग निळा, म्हणजे तो चांगला आहे. आणखी ब्राऊन रंग किंवा चॉकलेटी रंग घरामध्ये लावणं टाळा, कारण की तो राहूच आहे. ओके, तर कलर टाळा. आता तुम्ही फर्निचर ब्राऊन असते ते नॅचरल आहे, ओके, ते नैसर्गिक लाकूडच आहे, त्याचा रंग तो आहे. पण कलर मारताना समजा ब्राऊन कलर असेल किंवा वस्तू असेल तर तुम्ही नैऋत्य कोणामध्ये ठेवा. जसं आता हे माझं कोण कुठे नैऋत्य कोणामध्ये कपाट, ओके, तर ब्राऊन कलरला टाळणं हे फार महत्वाचं आहे. तसंच आपण ग्रे कलरचे पण हल्ली मी बघतो बऱ्याच ठिकाणी भिंती सगळ्या लावलेल्या असतात, तर त्या ग्रे कलर सगळीकडे चालत नाही. किंवा कुठलाही रंग सगळ्या घरामध्ये चालत नाही. त्यातल्या ऑफ व्हाईट आहे तो सगळ्या घरामध्ये चालतो. सर, लाइटिंग आणि व्हेंटिलेशनचा कितपत इफेक्ट होतो? वायू विजन तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश जर नीट घरात येत नसेल तर घरामधले व्यक्ती काय होतात, आजारी पडतात. त्यातल्या जास्त कोण घरामध्ये असते, महिलांना काय होणार आहे, त्या म्हणजे स्वास्थ्याचे हे निर्माण होणार. त्यामुळे उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये जेवढं तुम्हाला ओपन करून जेवढा प्रकाश आणि वायू आतमध्ये घेता येईल तेवढं घ्या. सर, ऑफिस मध्ये म्हणजे काउंटर कुठे लावलं तर फायदा, किंवा तुमचे सेल्सच्या वस्तू कुठे डंप करायला पाहिजेत? आता ऑफिसमध्ये सगळ्यात काय मेन असतो, बॉस, बरोबर की नाही? तर त्या बॉसची, जसं आपण घरामध्ये कर्त्या पुरुषाची रूम नैऋत्येला आहे, तसंच बॉसची पण रूम किंवा कॅबिन आपण कुठे बनवायचे, नैऋत्य दिशेमध्ये, आणि त्याचं फेसिंग पूर्व दिशेला ठेवायचं. ओके, आता तुम्ही अभ्यास करताना, काम करताना जर पूर्व दिशेकडे फेस करून बसलात किंवा उत्तर, तर तुमच्यामध्ये एनर्जी तुम्हाला कमी लागते काम करायला. ओके, कमी एनर्जीमध्ये तुम्ही जास्त काम करता आणि रिझल्ट पण तुम्हाला चांगले मिळतात. ते जर तुम्ही दक्षिणेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसलात तर तुम्हाला जास्त एनर्जी लागते. इव्हन आपण जेवताना पण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जेवायचं. ओके, म्हणजे तुम्हाला चांगलं पचन होते. तर बॉसची नैऋत्य दिशा, तुम्हाला सेल्स साठी सामान ठेवायचंय म्हणजे लवकर विकलं जावं, त्यासाठी वायव्य दिशा. ओके, जो काय सामान तुम्ही नवीन बनवताय, प्रोडक्शन करताय, ते वायव्य दिशेमध्ये ठेवा म्हणजे ते लवकरात लवकर संपेल. ओके, अकाउंट डिपार्टमेंट असेल तर नॉर्थ मध्ये ठेवू शकता अकाउंट डिपार्टमेंट. ओके, तसंच तुमचं मीटिंग रूम आहे ते पण तुम्ही वायव्यलाच बनवा, म्हणजे काय, तुमचे क्लायंट येतील, डिस्कशन करतील आणि निघतील, बरोबर की नाही? म्हणजे मीटिंग रूम पण वायव्यला चांगली असते. ओके, त्यानंतर तुमचं प्रोडक्शन वगैरे काय करायचं असेल तर पश्चिम दिशेला तुमचं ते फॅक्टरीचं वगैरे काय करा, निर्माण करा, कारण की पश्चिम दिशा ही शनीची आहे. ओके, मग तिथे जर तुम्ही मशिनरीज वगैरे ठेवल्या हेवी तर फायदा होणार ना. तसंच गोडाऊन आहे ते दक्षिण दिशेमध्ये ठेवा, समजलं? तर गोडाऊन दक्षिण दिशेमध्ये तुमची फॅक्टरी निर्माण करायचं प्लॉटवरती किंवा काय असेल मशिनरीज, तर ते तुम्ही पश्चिम दिशेमध्ये ठेवा, तिथे तुमचे वर्कर काम करतील, बरोबर की नाही? म्हणजे अशा प्रकारे
एक ढोबळमानाने तुम्ही काय करू शकता, प्लॅनिंग करू शकता. आणि कोणत्या दिशेला तोंड करून काउंटरवर बसला पाहिजे माणूस, उत्तर किंवा पूर्व. ओके. हा, म्हणजे तुमचं सगळं दक्षिणेला आणि पश्चिमेला येणार, बरोबर की नाही. सगळं तुमचं म्हणजे जडत्व पण झालं तिथे, हलक्या बाजू त्या झाल्या. ओके, म्हणजे तुमचं सामान पण लवकर जायला मदत होणार. ठीक. तसंच अजून एक महत्वाचं राहिले, तिजोरी. तिजोरी, बरोबर की नाही. आता बरेच जण आम्हाला विचारतात की तिजोरी कुठे ठेवावी. आता तिजोरीसाठी उत्तर दिशेमध्ये कुबेर हे पद आहे उत्तम, तिथे तुम्ही ठेवू शकता. सोम पदावरती पण ठेवू शकता. हा, तसंच उत्तर दिशा आहे. त्यानंतर बरेच जण विचारतात की आम्हाला समजा बेडरूम मध्ये ठेवायची आली तर तुम्ही नैऋत्य कोणामध्ये, पण नैऋत्य कोणामध्ये उत्तरेकडे तोंड करून काय करायचंय, तुमचं तिजोरी ठेवायची आहे. आता काय झालं माहितीये, आता मी बऱ्याच वास्तू केल्या, त्यांच्या म्हणजे 90% लोकांच्या घरामध्ये तिजोरीच नाही. का? कारण की आता जे काय पैसे येतात ते डायरेक्ट आपल्या अकाउंटवरती येतात. त्यामुळे लोक आता काय करतायत, घरात पैसा आणतच नाही, सगळा बाहेरच्या बाहेर हवेतच काय होतोय, आपण खर्च करतोय आणि हवेतच येतोय. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आणि टिकत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही काय करा, एक छोटीस कॅश बॉक्स आणा, थोडे कॅश काढा आणि त्याच्यामध्ये काय करा, तुमच्या पगाराचे किंवा तुमच्या मिळकतीचे जे काय असतील ते थोडेसे पैसे आणून ठेवा. ओके. तसंच अजून एक महत्वाचं आहे, तुम्ही तुमच्या कॅश बॉक्स मध्ये काय करायचंय, एक श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र तांब्याचं, ओके, ते कंपल्सरी ठेवायचंय. ओके. आणि जर लक्ष्मीपूजनला त्याची पूजा करायची आहे, त्याने तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला मदत होते आणि यायला पण मदत होते. तर कधीही उत्तर दिशेमध्ये तुम्ही तुमची तिजोरी ठेवू शकता किंवा नैऋत्य कोणामध्ये उत्तरेकडे तोंड करून तुमचं काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय, ही तिजोरी ठेवायची आणि त्याच्यामध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र हे असलंच पाहिजे. ठीक आहे सर. सर, आता काय ही व्हिडिओ बघितल्यावर बरेच लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तर तुमची पद्धत कशी आहे काम करायची? आता माझी काम करण्याची पद्धत ही तुम्हाला तर माहितीच आहे. माझी काम करण्याची पद्धत आहे की कुठलेही वास्तू परीक्षण करायचं झालं तर मी प्रत्यक्ष तिथे जातो, त्या वास्तूचं पूर्ण मेजरमेंट घ्यायचं, त्या वास्तूचा आराखडा काढायचा, त्याच्यावर त्यांचं ब्रह्मस्थान, सगळ्यात महत्वाचं आहे की ब्रह्मस्थान शोधायचं, तिथून दिशा साधन करायचं, त्या दिशा आपल्या वास्तूमध्ये सेट करायच्या. सेट करून झाल्या की कुठल्या दिशा कुठे येत आहेत, त्या दिशांमध्ये काय दोष आहेत ते आपल्या जातकाला किंवा क्लायंटला सांगायचं आणि त्याच्यावरती आपण काय रेमेडी करू शकतो हे आपण ते त्यांना सांगतो. किंवा एखादं नवीन घर बांधे झालं तर आपण प्लॉट बघण्यापासून मग तर जास्त चांगलं आहे, ते बांधेपर्यंत कसं जायला पाहिजे, बरोबर, काय काळजी घेतल्या पाहिजे किंवा काय तिथे संस्कार केले पाहिजे. आता इथे बघा की पूर्वीच्या पुरातन जे काय वास्तुग्रंथ आहेत त्याच्यामध्ये रेमेडी नाहीत, संस्कार आहेत. जसं मूल गर्भामध्ये जसं मोठं होते त्याच्यावरती गर्भसंस्कार करायचे असतात की मग ते काय मूल होते, चांगलं जन्माला येते. तसंच वास्तूमध्ये रेमेडी ह्या नाहीयेत, तर ते संस्कार आहेत की तुम्ही पाया खोदताना काय संस्कार करा, घराचा पाया तयार झाल्यावरती काय करायचंय, बांधताना काय करायचं, हे संस्कार आहेत. ते जर तुम्ही संस्कार प्रॉपरली एकदाच करून घेतले की तुमचं पुढचं घर एकदम सुंदर आणि आनंद बनते. ठीक आहे. खूप छान सर, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. बरं वाटलं लोकांपर्यंत हे पोहोचेल. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ सायन्स, तर खूप चांगलं आहे. तुम्ही पण माझी आज इथे इंटरव्ह्यू घेतली त्याबद्दल मी पण तुमचा आभारी आहे. अरे नाही, आमचं तर आम्ही ट्राय हेच करतो की जी लपलेली लोक आहेत, जी तेवढी हायलाईट नाही झाली आहेत, ते त्यांचं लोकांपर्यंत पोहोचावं नॉलेज आणि फायदा व्हावा लोकांना. मला तर झाला, कारण 2012-13 मध्ये तुम्ही आला होता माझ्या घरी आणि माझ्या लाईफ मधला जे मला ओळखतात त्यांना माहितीये की 2013 नंतर एकदम ड्रॅस्टिक चेंज आला आणि मी सेटल झालो, शांत झालो. तर काहीतरी नक्कीच तुम्ही परफेक्ट केलं होतं आणि तेव्हा तुमची सुरुवात होती. आता तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स एकदम वाईट झालाय. आता चांगलंच आहे. ज्यांना कोणाला वास्तुशास्त्र शिकायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तो पण मला संपर्क करू शकतो. हा, तुमचा ऑनलाईन क्लासेस वगैरे? हा, ऑनलाईन क्लासेस चालतात वास्तू, ज्योतिष आणि न्यूमरोलॉजीचे. तर कोणालाही याबद्दल काही माहिती हवी असेल, शिकायचं असेल तर ते मला संपर्क करू शकता. मस्त सर, आम्ही नंबर तुमचा शेअर करू आणि
जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.